वेगवेगळ्या जिल्ह्यातील मतदारसंघ निवडण्याची घोषणा जी आहे ते जरांगे पाटील यांनी केलेली आहे। आपल्यासोबत काही मराठी बांधव आहेत, आपण त्यांना विचारूयात। दादा, तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आलात आणि तुमच्या मतदारसंघाची घोषणा झाली का? मी परतूर मंठा मतदारसंघातून आलो, जालना जिल्ह्यातल्या, आणि मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी घोषणा केलेली आहे। आम्ही अत्यंत आनंदी आहोत की या मतदारसंघामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोजदादांच्या विचारांचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून मनोजदादांचे विचार विधानसभेमध्ये तो घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय दोन्ही बाजूंचा कशा पद्धतीचा उमेदवार असतो आणि समाजाचं काय उत्तरदायित्व असतं हे 100% दाखवून देणार। तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, मग तुमच्यात एकी झाली का? कसे कोण उभं करणार नेमकं आता? नाही, हे आम्ही सगळ्या उमेदवारांनी आदरणीय मनोजदादावर सोडून दिलेलं आहे। आम्ही 10 जणांनी फॉर्म भरलेले आहेत, सगळ्यांचे फॉर्म वैध ठरलेले आहेत आणि आज रात्री मनोजदादा यापैकी एका सक्षम उमेदवाराची त्यांच्या अभ्यासानुसार ते निवड करतील। आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं मन लावून सगळ्यांनी एकजुटीनं काम करायचं। काय दादा, मला सांगा की तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आलात आणि काय वाटतं तुम्हाला आता या घोषणेनंतर? मी नाशिक जिल्ह्यातून नांदगाव मतदारसंघातून आलेलो आहे। आमच्या मतदारसंघात सुद्धा 5 मराठा बांधवांनी फॉर्म भरलेले, परंतु दादा जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करून आम्ही एक मताने जो उमेदवार दादा देतील त्या उमेदवाराला निवडून आणून सामाजिक आणि राजकीय जो लढा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये 50%च्या आतल्या आरक्षणाचा, त्याच्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू। तुमचा निर्णय झाला का मतदारसंघाचा? नाही, अजून चर्चा आमची बाकी आहे। आमचा नंबर आला की आम्ही बोलणार दादांशी। दादा, मला सांगा की तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहात? तुमचं झालंय का नाव घोषित झाले का? मी चांदवड देवळा मतदारसंघातून आलो आहे आणि इच्छुक उमेदवार आहे आणि मी स्वतः जरांगे पाटलांचा खंदा समर्थक आहे। तर जर दादांनी उमेदवारी दिली आणि सांगितलं उभं राहायचंय, तर त्यात आमच्या पार्टनर हे बीजेपी सरकारचं विरोधी पक्ष काँग्रेस आणि प्रार असे उमेदवार आहे। त्यासाठी आम्हाला जरुरी आहे का दादांचा उमेदवार उभाच केला पाहिजे दादांनी, हीच आमची अपेक्षा आहे। जर दादांनी निवडणुकीला आता घोषणा केलेली आहे, पण निवडून येतील का लोक हे सगळे? हो, 100% येणार, 100% येणार। लोकांचा कल या पक्षांवर राहिलेला नाही। हे बदमाश पक्ष झाले, बदमाश, हे काही एक कामाचे नाही। त्याच्यासाठी जरांगे पाटलांनी उमेदवारी दिली तर 100% मतदान करून त्याला निवडूनच आणतील उमेदवाराला। दादा, जर तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहे, तुमची घोषणा झाली का? पुणे कोथरूड मतदारसंघ, पुण्यातला कोथरूड मतदारसंघ हा आमचा मतदारसंघ आहे। 210 कोथरूड, यामध्ये मनोजदादांनी सर्वसामान्य माणसांना, म्हणजे आज 5 उमेदवार आम्ही या ठिकाणी आहेत आणि या 5 उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज भरायला सांगितला। मी भूषण रामचंद्र शिर्के, सर्वप्रथम ज्यावेळेस दादांनी उपोषणाला बसले होते त्यावेळेस पुणे शहरातनं पहिल्यांदा उपोषण चालू केलं होतं। माझा पूर्ण परिवार, मित्रपरिवारातर्फे कोथरूडमध्ये सर्वप्रथम उपोषण केलं होतं। त्याचाच काही असा भाग म्हणून किंवा त्याचेच एक घेतल्यामुळे काय वाटतं तुम्हाला आता या सगळ्या घोषणेनंतर काय वाटतंय? आता तरी दादांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत आमच्यातले जे काही 5 उमेदवार आहेत त्यातल्यापैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी घोषित करतील, किंवा असं पण होईल की तिथे उमेदवारी न देता एखाद्या दुसऱ्या उमेदवाराला सपोर्ट करावा लागेल। अशा पद्धतीचा काही ना काहीतरी निर्णय हा संध्याकाळपर्यंत होईल असं या ठिकाणी मला वाटतंय। पाडणं योग्य होतं की आता हे उभं करणं योग्य होतं? उभं करणं योग्य आहे आणि पाडणं तर जरुरीच आहे। पाडणं हे जरुरीच आहे। हे सरकार एकदम हे झाला पाहिजे। यानं कोणासाठी शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही। शेतकरी वर्ग खलास करून टाकलेला आहे आणि यांची GST शेतकऱ्याला लावलेली आहे। शेतकऱ्याचे कुठलेच प्रश्न यांना हे केलेले नाहीत। जे 12,000 रुपये कापूस होता ते 7,000 आणला, 7,000चं सोयाबीन 4,000वर आणलं। यानं म्हणजे शेतकऱ्याचं कुठलंही हिताचं कोणतंच काम केलेलं नाही आतापर्यंत कुठंही। आणि जायकवाडीचं पाणी, लोअर दुधनाचं पाणी हे पण शेतकऱ्यापर्यंत जात नाही। आमचे 42 गावं वंचित आहेत। मी पाथरी मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे माझा आणि पाटलांना सांगितलं। तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत? तुम्ही इच्छुक आहेत? इच्छुक आहेत, शेतकरी संघटनेकडून मी इच्छुक आहे आणि दादांना आम्हाला बोलवले। दादा म्हणले येऊन बसा, बघू आपण संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय होईल काय तर। तुमच्या नावाची घोषणा होईल आज, शक्यता आहे। अजून काय उमेदवार आपल्या बरोबर इच्छुक आहेत? दादा,
तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आलात आणि काय वाटतं, तुमचं घोषणा झाली का? अजून घोषणा झाली नाही. मी पुणे जिल्ह्यातून खेड आळंदी विधानसभेतून आलेलो आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस दादांचं इथं उपोषण झालं, ज्यावेळेस काठी हल्ला झाला, त्यावेळेस आम्ही खेड तालुका पहिल्यांदा बंद ठेवला होता आणि आंतरवाली सराटीची सभा झाली. त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा खेड या ठिकाणी प्रचंडाची 25 लाख लोकांची सभा झालेली आहे. त्यामुळं दादा आम्हाला पूर्णपणे न्याय देतील, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेड तालुका एकमेव असा होता की त्यामध्ये 105 दिवस उपोषण चाललं. त्यामध्ये 30 दिवस कीर्तन सोहळा होता आणि बाकीचे 90 दिवस हे सागळी उपोषण होतं, 9 दिवस अमर उपोषण होतं. त्यामुळे दादा 100% न्याय देतील आणि आपल्या मतदारसंघात जास्त उमेदवार इच्छुक नाही, 2 इच्छुक आहेत. त्या 2 मध्ये सेटलमेंट झालेलं आहे. एक नाव फिक्स होईल, निवडून येऊ शकतो का? निवडून येऊ शकतं. कारण यामध्ये असन, तिथल्या शेतकऱ्यांचा भूमिपत्राचा विषय असन, पुनर्वसनाचा विषय असन, असे अनेक विषय की ते विषय आतापर्यंत सरकारने, दोन्ही सरकारने आणि चाकणमध्ये जे आंदोलन झालं जास्त मोठं, त्यामध्ये असणारे 185 गुन्हे अजून शासनाने मागे घेतले नाही. त्यामुळे हे जिवंत उदाहरण आहे. यामध्ये हे असन, बाकीच्या भूमिपुत्रांचे विषय असेल आणि याच्यामुळं जे सरकार 100% काम नाही झाल्यामुळं तिथं उमेदवार हा याचा मोर्चाचा लागन. आणखीन काही मराठा बांधव आपल्या बरोबर आहेत. दादांनी आता ही घोषणा केली आहे, काय वाटते, पाडणं योग्य होतं की उभं करणं योग्य होतं? दोन्ही योग्य आहे. जिथं ताकद आहे तिथं आम्ही उभे करणार आहे, जिथं ताकद नाही तिथं पाडणार आहे. पण आम्ही सपोर्ट कोणाला करणार नाही. मग आता कोणाला सपोर्ट करणार? आता आम्ही आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये आम्ही उमेदवार उभा करणार आहे आणि उमेदवार उभे केलेला आहे. एकमताने आम्ही सगळेजण कोपरगाव तालुक्यातून मराठा समाजाचा म्हणजे मराठा पक्षाचा पाटलांचा उमेदवार आम्ही निवडून आणणार आहे. पाटलांनी घोषणा केली का तुमच्या मतदारसंघात? आता घोषणा होईलच. ओके दादा, तुम्हाला काय वाटतं असं या बरं, तुम्हाला काय वाटतं आता जी घोषणा केली दादांनी ती योग्य होती आणि तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आला? मी येवल्यातून आलोय, नाशिक जिल्हा येवला तालुका मतदारसंघातून. खऱ्या अर्थाने तर ही लढाई येवला तालुक्यातून सुरू व्हायला पाहिजे असं सगळे येवलावासियांचं म्हणणं आहे. कारण दादांना जो विरोध झालाय तो पूर्ण येवला मतदारसंघातील भुजबळांनी केलेला आहे. तर त्या मतदारसंघात पाटलांनी उमेदवारी मराठा समाजाची द्यावी. एनिवे म्हणजे आमचा येवला तालुका, आता आम्ही जेवढं फिरलो, जेवढा समाजाचा हे घेतलं की काय केलं पाहिजे, तर आमच्या येवल्यात कुठल्याही पक्षाला मराठा उमेदवार मराठा मतदान करणार नाही. एनिवे आता जी शरद पवारांनी जी भूमिका घेतली की तुतारीला मराठा उमेदवार दिलाय, परंतु आमच्या मराठा उमेदवारांनी असं मनातून बाळगलंय की जर कधी पाटलांनी जर सांगितलं की तुतारीला मतदान करा, तर येवला असा मतदारसंघ एकमेव असेल का पाटलांच्या सूचनेला जरा कुठंतरी गालबोट लागेल. कारण की शरद पवार त्यांच्या जवळचे असं लोक म्हणायला लागतील. त्यामुळं आम्ही तरी येवलावासी मतदार म्हणून पाटलांना सांगू इच्छितो की आमचे 2-3 कॅन्डिडेट पाटलांच्या आदेशानुसार फॉर्म भरायला लावले होते अपक्ष. तर ती 10-20 लोकांची संख्या होती, ती शॉर्टिंग करून फक्त 3 ते 4 लोकांची आहे आणि ती यादी आम्ही पाटलांकडे दिलेली आहे. तर पाटलांनी सांगाल तो उमेदवार त्या 3-4 पैकी, तर तो आम्हाला मान्य असेल, अन्यथा आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही अशी भूमिका येवलावासियांची असेल. ओके, हे सगळे मराठा आंदोलक होते आणि आपण जर बघितलं तर जरांगे पाटील जे काही सांगतील तेच हे सगळे आंदोलक जे आहेत ते करणार आहेत. आता निवडणुकीची घोषणा सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीची घोषणा केलेली आहे आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील मतदारसंघ निवडण्याची घोषणा जी आहे ते जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आपल्यासोबत काही मराठी बांधव आहेत, आपण त्यांना विचारूयात. दादा, तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आलात आणि तुमच्या मतदारसंघाची घोषणा झाली का? मी परतूर मंठा मतदारसंघातून आलो, जालना जिल्ह्यातल्या, आणि मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी घोषणा केलेली आहे. आम्ही अत्यंत आनंदी आहोत की या मतदारसंघामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोजदादांच्या विचारांचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून मनोजदादांचे विचार विधानसभेमध्ये तो घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय दोन्ही बाजूंचा कशा पद्धतीचा उमेदवार असतो आणि समाजाचं काय उत्तरदायित्व असतं हे 100% दाखवून देणार.
तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मग तुमच्यात एकी झाली का? कशी कोण उभं करणार नेमकं आता? नाही, हे आम्ही सगळ्या उमेदवारांनी आदरणीय मनोज दादावर सोडून दिलेलं आहे. आम्ही 10 जणांनी फॉर्म भरलेले आहेत, सगळ्यांचे फॉर्म वैध ठरलेले आहेत आणि आज रात्री मनोज दादा यापैकी एका सक्षम उमेदवाराची त्यांच्या अभ्यासानुसार ते निवड करतील. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं मन लावून सगळ्यांनी एकजुटीनं काम करायचं. दादा मला सांगा की तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आलात आणि काय वाटतं तुम्हाला आता या घोषणेनंतर? मी नाशिक जिल्ह्यातून नांदगाव मतदारसंघातून आलेलो आहे. आमच्या मतदारसंघात सुद्धा 5 मराठा बांधवांनी फॉर्म भरलेले, परंतु दादा जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करून आम्ही एक मताने जो उमेदवार दादा देतील त्या उमेदवाराला निवडून आणून सामाजिक आणि राजकीय जो लढा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये 50%च्या आतल्या आरक्षणाचा, त्याच्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. तुमचा निर्णय झाला का मतदारसंघाचा? नाही, अजून चर्चा आमची बाकी आहे. आमचा नंबर आला की आम्ही बोलणार दादांशी. दादा मला सांगा की तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहात? तुमचं झालंय का नाव घोषित झाले का? मी चांदवड देवळा मतदारसंघातून आलो आहे आणि इच्छुक उमेदवार आहे आणि मी स्वतः जरांगे पाटलांचा खांद्या समर्थक आहे. तर दादांनी उमेदवारी दिली आणि सांगितलं उभं राहायचंय, तर त्यात आमच्या पार्टनर हे बीजेपी सरकारचं विरोधी पक्ष काँग्रेस आणि प्रार असे उमेदवार आहे. त्यासाठी आम्हाला जरुरी आहे का दादांचा उमेदवार उभाच केला पाहिजे दादांनी, हीच आमची अपेक्षा आहे. जर दादांनी निवडणुकीला आता घोषणा केलेली आहे, पण निवडून येतील का लोक हे सगळे? हो, 100% येणार, 100% येणार. लोकांचा कल या पक्षांवर राहिलेला नाही. हे बदमाश पक्ष झाले, बदमाश. हे काही एक कामाचे नाही. त्याच्यासाठी जरांगे पाटलांनी उमेदवारी दिली तर 100% मतदान करून त्याला निवडूनच आणतील उमेदवाराला. दादा जर तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहे? तुमची घोषणा झाली का? पुणे कोथरूड मतदारसंघ. पुण्यातला कोथरूड मतदारसंघ हा आमचा मतदारसंघ आहे, 210 कोथरूड. यामध्ये मनोज दादांनी सर्वसामान्य माणसांना, म्हणजे आज 5 उमेदवार आम्ही या ठिकाणी आहेत आणि या 5 उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज भरायला सांगितला. मी भूषण रामचंद्र शिर्के. सर्वप्रथम ज्यावेळेस दादांनी उपोषणाला बसले होते त्यावेळेस पुणे शहरातनं पहिल्यांदा उपोषण चालू केलं होतं. माझा पूर्ण परिवार मित्रपरिवारातर्फे कोथरूडमध्ये सर्वप्रथम उपोषण केलं होतं. त्याचाच काही असा भाग म्हणून किंवा त्याचेच एक घेतल्या. काय वाटतं तुम्हाला आता या सगळ्या घोषणेनंतर काय वाटतंय? आता तरी दादांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत आमच्यातले जे काही 5 उमेदवार आहेत त्यातल्यापैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी घोषित करतील किंवा असं पण होईल की तिथे उमेदवारी न देता एखाद्या दुसऱ्या उमेदवाराला सपोर्ट करावा लागेल. अशा पद्धतीचा काही ना काहीतरी निर्णय हा संध्याकाळपर्यंत होईल असं या ठिकाणी मला वाटतंय. पाडणं योग्य होतं की आता हे उभं करणं योग्य होतं? उभं करणं योग्य आहे आणि पाडणं तर जरुरीच आहे. पाडणं हे जरुरीच आहे. हे सरकार एकदम हे झाला पाहिजे. यानं कोणासाठी शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही. शेतकरी वर्ग खलास करून टाकलेला आहे आणि यांची GST शेतकऱ्याला लावलेली आहे. शेतकऱ्याचे कुठलेच प्रश्न यांना हे केलेले नाहीत. जे 12,000 रुपये कापूस होता ते 7,000 आणला, 7,000चं सोयाबीन 4,000वर आणलं. यानं म्हणजे शेतकऱ्याचं कुठलंही हिताचं कोणतंच काम केलेलं नाही आतापर्यंत कुठंही. आणि जायकवाडीचं पाणी, लोअर दुधनाचं पाणी हे पण शेतकऱ्यापर्यंत जात नाही. आमचे 42 गावं वंचित आहेत. मी पाथरी मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे माझा आणि पाटलांना सांगितलं. तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत? तुम्ही इच्छुक आहेत? इच्छुक आहेत. शेतकरी संघटनेकडून मी इच्छुक आहे आणि दादांना आम्हाला बोलवले. दादा म्हणले येऊन बसा, बघू आपण संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय होईल काय तर. तुमच्या नावाची घोषणा होईल आज, शक्यता आहे. आता दादावर शेवटी अजून काय उमेदवार आपल्या बरोबर इच्छुक आहेत? दादा तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आलात आणि काय वाटतं? तुमचं घोषणा झाली का? अजून घोषणा झाली नाही. मी पुणे जिल्ह्यातून खेड आळंदी विधानसभेतून आलेलो आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस दादांचं इथं उपोषण झालं, ज्यावेळेस काठी हल्ला झाला त्यावेळेस आम्ही खेड तालुका पहिल्यांदा बंद ठेवला होता आणि आंतरवाडी सराटीची सभा झाली. त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा खेड या ठिकाणी प्रचंडाची 25 लाख लोकांची सभा झालेली आहे. त्यामुळं दादा आम्हाला पूर्णपणे न्याय देतील. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेड तालुका एकमेव असा होता की त्यामध्ये 105 दिवस उपोषण चाललं. त्यामध्ये 30 दिवस कीर्तन सोहळा होता आणि बाकीचे 90 दिवस हे सागळी उपोषण होतं, 9 दिवस आमरण उपोषण होतं. त्यामुळे दादा 100% न्याय देतील
आणि आपल्या मतदारसंघात जास्त उमेदवार इच्छुक नाही. 2 इच्छुक आहेत, त्या 2 मध्ये सेटलमेंट झालेलं आहे. एक नाव फिक्स होईल, निवडून येऊ शकतो का? निवडून येऊ शकतं. कारण MIDC असन, तिथल्या शेतकऱ्यांचा भूमिपत्राचा विषय असन, पुनर्वसनाचा विषय असन, असे अनेक विषय की ते विषय आत्तापर्यंत सरकारने, दोन्ही सरकारने, आणि चाकणमध्ये जे आंदोलन झालं तर जास्त मोठं, त्यामध्ये असणारे 185 गुन्हे अजून शासनाने मागे घेतले नाही. त्यामुळे हे जिवंत उदाहरण आहे. MIDC असन, बाकीच्या भूमिपुत्रांचे विषय असेल, आणि याच्यामुळं जे सरकार 100% काम नाही झाल्यामुळं तिथं उमेदवार हा याचा मोर्चाचा लागन. आणखीन काही मराठा बांधव आपल्या बरोबर आहेत. दादा, दादांनी आता ही घोषणा केली आहे, काय वाटते, पाडणं योग्य होतं की उभं करणं योग्य होतं? तर दोन्ही योग्य आहे. जिथं ताकद आहे तिथं आम्ही उभे करणार आहे, जिथं ताकद नाही तिथं पाडणार आहे. पण आम्ही सपोर्ट कोणाला करणार नाही. मग आता कोणाला सपोर्ट करणार? आता आम्ही आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये आम्ही उमेदवार उभा करणार आहे. आणि उमेदवार उभे केलेला आहे. एकमताने आम्ही सगळेजण कोपरगाव तालुक्यातून मराठा समाजाचा, मराठा पक्षाचा, पाटलांचा उमेदवार आम्ही निवडून आणणार आहे. पाटलांनी घोषणा केली का तुमच्या मतदारसंघात? आता घोषणा होईलच. ओके दादा, तुम्हाला काय वाटतं असं या बरं, तुम्हाला काय वाटतं आता जी घोषणा केली दादांनी ती योग्य होती, आणि तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आला? मी येवला येवल्यातून आलोय, नाशिक जिल्हा येवला तालुका मतदारसंघातून. खऱ्या अर्थाने तर ही लढाई येवला तालुक्यातून सुरू व्हायला पाहिजे असं सगळे येवलावासियांचं म्हणणं आहे. कारण दादांना जो विरोध झालाय तो पूर्ण येवला मतदारसंघातील भुजबळांनी केलेला आहे. तर त्या मतदारसंघात पाटलांनी उमेदवारी मराठा समाजाची द्यावी. एनिवे म्हणजे आमचा येवला तालुका, आता आम्ही जेवढं फिरलो, जेवढा समाजाचा हे घेतलं की काय केलं पाहिजे, तर आमच्या येवल्यात कुठल्याही पक्षाला मराठा उमेदवार मराठा मतदान करणार नाही. एनिवे आता जी शरद पवारांनी जी भूमिका घेतली की तुतारीला मराठा उमेदवार दिलाय, परंतु आमच्या मराठा उमेदवारांनी असं मनातून बाळगलंय की जर कधी पाटलांनी जर सांगितलं की तुतारीला मतदान करा, तर येवला असा मतदारसंघ एकमेव असेल का पाटलांच्या सूचनेला जरा कुठंतरी गालबोट लागेल. कारण की शरद पवार त्यांच्या जवळचे असं लोक म्हणायला लागतील. त्यामुळं आम्ही तरी येवलावासी मतदार म्हणून पाटलांना सांगू इच्छितो की आमचे 2-3 कॅन्डिडेट पाटलांच्या आदेशानुसार फॉर्म भरायला लावले होते अपक्ष. तर ती 10-20 लोकांची संख्या होती, ती शॉर्टिंग करून फक्त 3 ते 4 लोकांची आहे, आणि ती यादी आम्ही पाटलांकडे दिलेली आहे. तर पाटलांनी सांगाल तो उमेदवार त्या 3-4 पैकी, तर तो आम्हाला मान्य असेल, अन्यथा आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही अशी भूमिका येवलावासियांची असेल. ओके, हे सगळे मराठा आंदोलक होते, आणि आपण जर बघितलं तर जरांगे पाटील जे काही सांगतील तेच हे सगळे आंदोलक जे आहेत ते करणार आहेत. आता निवडणुकीची घोषणा सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीची घोषणा केलेली आहे, आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील मतदारसंघ